विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचे आदेश खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सल्ला दिलेला आहे। खचून न जाता आगामी निवडणुकींची जोरदार पद्धतीने तयारी करावी असे आदेश देखील देण्यात आलेले। नेमकी बैठक कशा स्वरूपाची झाली हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे आहे। अण्णा, काल बैठक झाली, पदाधिकाऱ्यांना खचून न जाण्याचा सल्ला दिला, नेमकं काय कारण आणि कशा पद्धतीने हा पराभव बघता तुम्ही? खरं तर शिवसैनिकांनी कधी कुठल्याही सत्तेची लालसा ठेवून काम केलेलं नाही। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर शिवसैनिक आणि शिवसेना ही समाजकारणासाठी पुढे आलेली संघटना आहे, पक्ष आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार आणि पक्षप्रमुखांचा आदर्श आणि पक्षप्रमुखांची शिस्त घेऊन आम्ही सगळे काम करतो। काल मागील काही ज्या निवडणुका आपण बघितल्या ह्या शिवसैनिकांच्या जोरावरती, शिवसैनिकांच्या बळावरती आणि विश्वासावरती आम्ही लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जिंकलो आणि प्रचंड असं मताधिक्य त्या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी परत शिवसेनेचा खासदार म्हणून सातत्य आम्ही या ठिकाणी टिकवलं। त्याच्या मागच्या वेळेस 2 वेळेससुद्धा खासदार शिवसेनेचाच होता आणि राजाभाऊंच्या बाबतीतसुद्धा आम्ही खासदार निवडून आल्यामध्ये एक चांगली उभारी त्या ठिकाणी शिवसैनिकांना नवचैतन्य मिळालं। पक्ष फुटीनंतर ही विधानसभेची पहिली निवडणूक होती आणि आपण जर बघितलं असेल तर ह्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, शिवसेनेचे असतील किंवा महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांचे असतील, त्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपली भूमिका बजावली, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। सभा असतील, आंदोलनं असतील किंवा पक्षाच्या बाबतीमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिवसैनिकांनी केलेल्या आहे आणि अपेक्षित अशा निकालाची अपेक्षासुद्धा त्या ठिकाणी होती आणि चांगल्या कामाच्या जोरावरतीच आपण जर बघितलं तर शिवसेनेमध्ये सर्वाधिक जास्त पक्षप्रवेश काही मागच्या दिवसामध्ये झालेले आहे। कारण एक वातावरण महाविकास आघाडीचं आणि शिवसेनेचं एक ह्या जिल्ह्यामध्ये एक असं प्रभुत्व एक त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या जोरावरती उभं राहिलेलं होतं, पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं होतं, संजय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं होतं आहे आणि होतं आणि आहे। ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु मी सांगितल्याप्रमाणे शिवसैनिकाला कुठल्याही सत्तेची लालसा नाही। पण आम्हाला अपेक्षित होतं की या ठिकाणी आमच्या ही नाशिकमध्ये असेल, नाशिक पश्चिम असेल आणि निफाड असेल आणि देवळाली मतदारसंघ या 4ही जागा आमच्या हे आम्ही नाही इथं मतदार सांगायचे की ह्या 4ही जागा विन झालेल्या आहेत, ह्या 4ही जागांचं फक्त मताधिक्य मोजायचं ही नागरिकांची मतदारांची भावना होती आणि तसंच झालं। मतदानसुद्धा अतिशय उत्साहात आनंदात लोकांनी केलं, मतदारांनी केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी पद्धतीचं वातावरणसुद्धा एक माहोलसुद्धा तयार झालेला होता। मतमोजणीला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस जे काही बॅलेट पेपरवरचे जे काही पोस्टल मतदान जे मोजणी सुरू झाली त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे आघाडीवर होते। परंतु ज्यानंतर व्हीएममधून जेव्हा मतमोजणी सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आमचे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी पिछाडीवर जावं लागलं आणि अशी कालच्या ह्या मीटिंगमध्ये प्रत्येकाचा सूर हा पदाधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, नगरसेवक असेल यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवला, त्यांचे अनुभव त्या ठिकाणी बोलून दाखवले आणि अक्षरशः त्या ठिकाणी जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे एवढी गर्दी नाही उत्सव साजरा करायला, परंतु आमचे पराभव झालेले जे काही आम्ही याला पराभव म्हणणार नाही, हा आमचा कृत्रिम पराभव आहे असं म्हणावं लागेल आणि हा नागरिकांचा आणि मतदारांना आम्हाला कौल दिलेला आहे, परंतु यंत्राच्या ह्या रूपामध्ये कौल तो आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही याला यांत्रिक पराभव म्हणू शकतो। आणि मग अशा पद्धतीने काल जे पदाधिकारी सांगत होते आणि मग आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन खचून न जाता शिवसैनिकाचा जो काही एक कर्तव्य आहे ते कर्तव्य घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आम्ही अजून जोमाने त्या ठिकाणी कामाला लागणार आहोत आणि प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी खूणगाठ बांधलेली आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये संकट येतात, संकट जातात, पक्ष फुटल्यानंतरसुद्धा या ठिकाणी जे काही शिवसैनिक आज आहे ते निष्ठावान आहे, प्रामाणिक आहे, त्यांनी अनेक वार सोसून त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी आपल्या भागात करतायत आणि अशा ह्या निकालाला हादरून कोणी असं चुकीचं काही करण्यासारखं काही आम्ही केलंच नाही। मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त करण्यात आलेली काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये साजेसं असं काम नाही केलं असं देखील आरोप करण्यात हे आपण सुद्धा बघितलं आहे आणि ह्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी सुद्धा बघितलेलं आहे। आम्हाला ज्या अपेक्षेचं बळ
आमचे उमेदवार जिथं जिथं शिवसेनेचे उभे होते त्या ठिकाणी आम्हाला मित्रपक्षाकडनं कुठलीही मदत झालेली नाही. त्यांचे रुसवे फुगे काढण्यासाठीच आम्हाला त्या ठिकाणी जास्त वेळ घालावा लागला. परंतु ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षाचे म्हणजे शिवसेना सोडून काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल या पक्षांचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी मात्र शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून जीवाचं रान करून त्या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. एक शिवसैनिकांचा धर्म त्या ठिकाणी निभावलेला आहे आणि ही शिकवण आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे. पण आपण आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, शिवसैनिक हा कधी खचणार नाही, खचला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जोमाने अजून ताकदीने त्या ठिकाणी कामाला लागतील. तसे काल त्या ठिकाणी सगळ्यांचा उत्साह दिसून आला आणि काल त्या ठिकाणी प्रत्येकाने पुन्हा एकदा खूनगाठ बांधून हा शिवसैनिक सज्ज झालेला आहे. मित्रपक्षाने काम केलं नाही या संदर्भातली तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार आहात? नक्कीच या अगोदर आम्ही सुद्धा दूरध्वनीच्या माध्यमातून आणि आमचे काही वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे स्थानिक लेवलचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या कानी सुद्धा काल ह्या मिटिंगमध्ये असा सूर निघून आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी आणि काल ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि मी एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने माझ्या ज्या काही भूमिका आहे किंवा खालून जो आलेल्या काही नागरिक पदाधिकाऱ्यांचा ज्या काही सूचना आहे त्या तंतोतंत वरती पोहोचवणार आहे आणि याच्यामध्ये पक्षप्रमुख आणि पक्ष नेतृत्व जे काही निर्णय घेतील तो सातत्याने शिवसैनिकांनी मान्य आहे मान्य राहील. परंतु ह्या निवडणुकीमध्ये जे काही अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत, ज्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत त्या आमच्या नेतृत्वाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वबळावर लढण्याची देखील तयारी काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. या संदर्भात आपली पुढची पावले काय असणार? नक्कीच या ठिकाणी कालच्या मिटिंगमध्ये सगळ्यांचा सूर एकच आला की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या पक्षप्रमुखांना आपण विनंती करा की येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका शिवसेना ही स्वतंत्र आणि स्वबळावर लढावी आणि लढेल अशी ताकद शिवसैनिकांची या नाशिक शहरात आणि जिल्ह्यामध्ये आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीने पक्षप्रमुखांना सुद्धा विनंती करणार आहोत की आता ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील या ज्या निवडणुका आहे या जर आपण स्वबळावर लढल्या तर जो निष्ठावान शिवसैनिक आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाल्यासारखं होईल. काही ठिकाणी जर आपण बघितलं महापालिकेचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.